मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची, मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची, तू जगाला शिकवली व्याख्या माणसाला माणुसकीची. तू देव नव्हतास, देव दूधही नव्हतास, तू देव नव्हतास, देव दूधही नव्हतास, मानवतेची पूजा करणारा खरा महामानव होतास, मानवतेची पूजा करणारा खरा महामानव होतास. जगाला शांतीचा आणि क्रांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, विश्वातील सर्वोत्तम संविधान लिहून प्रत्येकाला प्रगतीच्या वाटा खुल्या करून देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्राचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक लोकराजे राजे श्री छत्रपती शाहू महाराज, स्त्री शिक्षणाचे जनक ज्योतिबा फुले, क्रांतीची धगधगती मशाल सावित्रीबाई फुले आणि ज्यांनी ज्यांनी इतिहासामध्ये क्रांती केली व नवनवीन विचार पेरले अशा महामातांना व महापुरुषांना विनम्र अभिवादन करते. जय भीम. मी संबोधिनी शाकिशोर खैरकर, वर्ग 8वीची विद्यार्थिनी. आज डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंतीमुळे तुम्हाला 2 शब्द सांगू इच्छिते. मित्रांनो, 14 एप्रिल हा दिवस फक्त कॅलेंडरवरची एक तारीख नसून काळाने घातलेल्या एका कलाटणीचा दिवस आहे. या दिवशी भीमराव आंबेडकर नावाचा क्रांतिसूर्य जन्माला आला होता, ज्याने हजारो वर्षांपूर्वी अंधाराच्या जाळ्यात खितपत पडलेल्या समाजाला स्वातंत्र्याचा सूर्य दाखविला होता. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या छोट्याशा गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी सकपाळ व आईचे नाव भीमाबाई सकपाळ असे होते. दलितांच्या कल्याणासाठी आपल्या प्राणांची व आपल्या कुटुंबाची पर्वा न करणारे बाबासाहेब होते. म्हणूनच आपण आज या ज्ञानाच्या लख चांदण्यांमध्ये वाहून निघत आहोत. बाबासाहेबांनी कुणा एका समाजासाठी नाहीत तर भारतातील प्रत्येक दीन दलित दुबळ्यांच्या कल्याणासाठी आपलं प्राण झिजवलं. मित्रांनो, ज्यांना पाणी दिला जात नव्हतं त्यांनी समाजाला समानतेचा महासागर दिला. ज्यांना शाळेत बसण्याची परवानगी नव्हती त्यांनी देशाला कायद्याचे संविधान दिले. ज्यांचा स्पर्श विटाळ मानला जायचा त्यांनी समानतेला स्पर्श केला. ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन हे संघर्ष, जिद्द आणि ज्ञानाचे सर्वात मोठे उदाहरण आहे. त्यांच्या मते शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो हे प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेबांना भारतात किंवा भारताच्या बाहेर विविध नावाने ओळखल्या जातात, जसे विश्वरत्न, विश्वभूषण, भारतरत्न, बोधिसत्व, महामानव, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधिसत्व, युग पुरुष, परमपूज्य इत्यादी. बाबासाहेब म्हणतात, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हे फक्त 3 शब्द नाहीत, आपल्या जीवनातील 3 आधारस्तंभ आहे. शिका, कारण शिक्षणाशिवाय स्वातंत्र्य अपूर्ण आहे. संघटित व्हा, कारण एकतेचे समान अपूर्णता आहे. आणि संघटित व्हा, कारण अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आपल्याला परिवर्तन आवश्यक आहे. जाता जाता एवढंच म्हणते, कोणालाही जमणार नाही अशी क्रांती करून दावली, कोणालाही जमणार नाही अशी क्रांती करून दावली. जातीवादाला देऊन टक्कर, 14 उंजळी खुली करून दावली. निसर्गानियमाप्रमाणे पाणी आग विझवतं, पण माझ्या भीमानेच तर पाण्याला आग लावली, धन्यवाद. जय भीम.